आणि उद्धव साहेबांनी एकत्र यावे. समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण झाल्यानंतर राजकीय टोलेबाजी पाहायला मिळाली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी 18 किलोमीटरचा प्रवास केला. यावेळी सुरुवातीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गाडीचं स्टीअरिंग हाती घेतलेलं, तर परततेवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सारथ्य केलं. फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी गाडीचं सारथ्य केलं. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना विचारलं असता आम्ही 3 शिफ्टचे 3 ड्रायव्हर आहोत, तिघही व्यवस्थित गाडी चालवतोय अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे. आम्ही तिघही एकत्रित गाडी चालवतोय, काय काळजी करू नका. 3 शिफ्टचे ड्रायव्हर आहोत आम्ही. चांगलं ड्रायव्हिंग आहे. असं आहे की आम्हाला एकमेकाच्या गाडीत बसायची सवय आहे, ड्रायव्हिंगची सवय आहे आणि आमची गाडी अगदी छान चाललेली आहे. आम्ही तिघही 3 शिफ्टमध्ये चालवतो. तर फडणवीस आणि एकनाथ शिंदेंच्या हाती गाडीचं स्टीअरिंग असताना अजित पवारांनी मात्र मागच्या सीटवर बसून प्रवासाचा आनंद घेतला. तसंच दोघांच्या ड्रायव्हिंगवर मी लक्ष ठेवून होतो असं म्हणत अजित पवारांनी मिश्किल फटकेबाजी केली. बघूया. जाताना आमच्या ऑडी गाडीचं सारथ्य हे एकनाथराव शिंदेंनी केलेलं होतं. बाजूला देवेंद्रजी बसले होते, माग मी बघत होतो बरोबर चाललंय का नाही ते. आणि जाताना गाडी व्यवस्थित गेली. येताना ज्यांना मुख्यमंत्री पदाचा पहिला अनुभव आहे, आता दुसऱ्यांदा झालेत, ते गाडीवर बसले. म्हणलं आता ही बाबा गाडीवर बसल्यावर ह्यांना ही गाडी चालणार नाही, आपण LC घेऊया. त्याच्यात हे महाराज बसले गाडीवर की गाडी 100चा स्पीड घेतला, की नंतर पार 120च घेतला. मी अनिल गायकवाडांना म्हणलं 100चा आहे का 120चा? ते म्हणले टनेल येईपर्यंत 120 आहे, टनेल सुरू झाला की 100. मी बघत होतो टनेल सुरू झाल्यावर ही 120 ठेवतायत की 100, पण बरोबर त्यांनी 100वर आणलं. का तर टनेलमध्ये लिहिलेलं होतं 100नी जावा. असं सगळ्या नियमाचं पालन करत अतिशय सुरक्षित आम्ही सगळे इथं पोहोचलेलो आहे. त्याच्यामुळं कुठेही आम्ही उतरवलेल्या विम्याचा आम्हाला उपयोग करावा लागला नाही. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचा लोकार्पण सोहळा संपला.